आम्ही सारे हावरे. नमस्कार प्रेक्षको, आम्ही सारे हावरे या कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे. आज आम्ही तुमच्या ठिकाणी नेहमीप्रमाणे खास काहीतरी घेऊन आलो आहोत. आज आमच्या सोबत आले आहेत सौ राहुल या सावंतवाडी कडून काहीतरी कोकणातून काहीतरी स्पेशल आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. आपण चला आपण तिकडे जाऊन जरा बघूयात या त्यांनी आपल्यासाठी काय घेऊन आले आहेत. राहुल बोलला सुदीप. नमस्कार राहुल. नमस्कार. तर तुम्ही आज आमच्यासाठी प्रेक्षकांना काय आज नवीन तुम्ही बनवून दाखवणार आहात? आम्ही आमच्या कोकणामध्ये वडे बनतात ना, ते करून दाखवणार आहोत आमच्या आईने शिकवलेले. ओके. आणि म्हणजे हे कसे बनतात, म्हणजे काय असं, म्हणजे याच्यामध्ये खास काय असं, म्हणजे पौष्टिक असतात. ओके, पौष्टिक असतात. त्याच्यामध्ये तांदूळ, मेथी, हे धणे घालतात आणि उडीद डाळ, गावचे उकडे तांदूळ. अरे वा, म्हणजे फारच क्रिएटिव्ह आहे. त्याच्यामुळे ते एकत्र करायचे. अच्छा. आणि ठेवायचे अर्धा एक तास ठेवायचं. त्याच्यानंतर ते गोळे बनवून तेलामध्ये तळायचे. म्हणजे हे म्हणजे आमचे म्हणजे आई पण पहिल्यापासून असे बनवायची. म्हणजे आम्ही खूप फार क्रिएटिव्ह वाटतं. म्हणजे आम्ही आईकडूनच शिकलेली आहे. अच्छा, आईकडूनच शिकली आहे. अच्छा, म्हणजे आम्ही कसे खायचं, घ्यायचं, वळचं आणि खायचं एवढं आम्हाला माहिती आहे. तर मला हे सांगा, तुम्ही त्यासाठी आता काय काय घेणार आहे तुम्ही बनवायला? म्हणजे तांदूळ तयारच करून आणलेलं आहे. ओके, तुम्ही आता हे तुम्ही रेडी करून आणलेलं आहे. याच्यासाठी तुम्ही काय करून ठेवलं म्हणजे सांगा त्यांना. एकत्र सर्व तांदूळ, ते धणे, मेथी असं म्हणजे सर्व एकत्र करून ठेवलेले. मुगाची डाळ. ओके. आणि त्याच्यामुळे एक तास ते पीठ ठेवावं लागतं करून. आणि त्याच्यानंतर मग गोळे करून तेलामध्ये तळायचे गरम छान लागतं. अरे वा. आणि हे सगळं तुम्ही इथे ठेवलं आहे म्हणून विचारतो मी. म्हणजे तुम्ही ते त्याच्यातलं सगळं धणे बिणे सर्व. ओके, म्हणजे तुम्ही हे सगळं साहित्य वापरून तुम्ही एक बनवलं आहे तुम्ही. मग आता तुम्ही काय करणार? तुम्ही आता तेल गरम करून तळणार. ओके. आणि त्यासाठी आम्हाला काय काय लागणार हे तुम्ही काय वापरलाय? नाही, हे प्लॅस्टिक आहे. गावी कसं केळीच्या पानावर करतात, पण इथे केळीचं पान नाही ना उपलब्ध. बरोबर. त्याच्यामुळे प्लॅस्टिक लावलं. ओके. हे असं एक तुम्ही प्लॅस्टिक वापरलं पाहिजे ह्याच्यासाठी. ते काय चिपकवायचं नाही, चिपकतं ना, ते प्लॅस्टिक लावलेलं आहे. ओके. तांदळाचं पीठ असतं ना ते. ओके. हे अळूवडे केलेले आहेत. अळूवडे तयारच करून आणले. मराठी आणलं वाटतं तुम्ही. आम्ही सारे हावरे या कार्यक्रमात तुमचे खरंच स्वागत आहे. शोभतो मी. आता असे तेलामध्ये टाकून एकामध्ये एकच टाकायचं का? एकच टाकायचं, असं काय नाही, किती पण टाकू शकतात. म्हणजे तेलाची म्हणजे बचत. अच्छा. म्हणजे ह्याच्यामध्ये कॉस्ट कटिंग पण आहे आपल्याकडे. आपल्या कार्यक्रमात कॉस्ट कटिंग पण आम्ही शिकवतो. म्हणजे आपले कशी तेलाची कशी बचत होते आपण हे सगळं बघतो. आता एका टायमाला त्यांनी एकच पुरी अशी तळून दाखवली आहे. आता ही पुरी जोपर्यंत लाल होत नाही आपण ते म्हणजे पलटत नाही ना. ह्याला वडे बोलतात, राईट? वडे पुरी नाही बोलत. ओके, वडे बोलतात. तो त्याच्यामध्ये पण मी अजून हे पण टाकलेलं आहे, काकडी. ओके. काकडी किसून टाकलेली. काकडी पण किसलाय तुम्ही? ओके. ते तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही. गरम करून त्याच्यामध्ये ते पीठ टाकलं, त्याच्यात पीठ तयार बनवून ठेवलं. ओके. काकडी तुम्ही काकडी पण त्याच्यामध्ये टाकून बनवलेली आहे. त्याच्या काकडीमध्ये पण गुळ पण घालून करू शकतात. गोड वडे बनतात. हे गोड नाही, गोड वडे. त्याच्यासाठी तुम्ही काय केलंय का? म्हणजे गोड वडे आज तुम्ही दाखवू शकता की नंतर कधीतरी? नंतर दुसऱ्या कार्यक्रमाला दाखवू. ओके. म्हणजे हे आपल्या कार्यक्रमात परत नंतर येणार आहेत. पण त्या टायमाला आम्ही सारे हावरेमध्ये त्यांना या गोड ह्याच्यासाठी बोलू. गोड वड्यांसाठी राईट.
आता 2 वडे झालेले आहेत. मला वाटतं मला ते खावे लागतील आता, कारण आपलं सिरियलचं नाव आहे आम्ही सारे हावरे, आणि हे नाव ठेवलं पाहिजे ना. बघा एका टायमाला एकच टाकलेली आहे, आणि फुगते का? जास्त फुगत नाही फुगते. ओके, म्हणजे कसं एका टायमाला एक जरी बनत असली तुम्ही एका टायमाला 2 खाऊ शकतात, असं काय 4 खाऊ शकतात. मग वडे ना असे वड्याबरोबर तुम्ही काय एक्स्ट्रा बनवले म्हणजे त्यांच्याबरोबर काय खायला? उसळ बिसळ, उसळ, वाटाण्याची उसळ, चणे. आज गणपतीचा दिवस आहे, चिकन वडे पण करतात. म्हणजे चिकन वड्याबरोबर हे चांगलं लागतं. चांगलं लागतं. अच्छा अच्छा. ही आमची कोकणातली रेसिपी आहे. हो कोकणातली. आम्हाला पण बोलव कधीतरी चिकन बिकन, आम्ही बघूया तुमच्या कोकणात येऊन खाऊ. हा अवश्य, आमच्या कोकणामध्ये किती कोकणाचं चांगलं आहे, तुम्ही चिकन बिकन खाऊ शकता. ओके, आमचा जो क्रू आहे, आमचे जे कॅमेरामॅन आहेत ते व्हेजिटेरियन आहेत. ते म्हणजे आम्हाला सांगतायत, खुणवतायत की म्हणजे त्यांना चिकन नाही आवडत. मी त्यांना हे सांगू इच्छितो की आज गणपतीचा सण आहे, तर आज आम्ही पण नाही खात आहे. म्हणजे आम्ही तो विचारही ठेवत नाही. गणपती दिवशी आम्ही तो कोणी विचार पण नाही केला. हो. मग आज तुम्ही याच्यासोबत काय केलंय, म्हणजे याच्याबरोबर खाण्याचे? पुलाव बनवलाय. ओके. अळू वडे. अळू वडे. ओके. हा. मोदक पण बनवलेले आहे. हा मोदक. हा मोदक पण बनवले आहेत. मोदक बनवलेले आहेत. असे तुम्ही सगळे आमच्या समोर वस्तू ठेवल्या आहेत ना की आम्हाला ते ठेवायला कंटाळा येतो, खावायचे वाटतात. चला हे नंतर खातो. अरे तुम्ही म्हणजे तुम्हाला जेवणा व्यतिरिक्त तुम्हाला म्हणजे अजून काय काय म्हणजे आवड आहे तुमच्या, म्हणजे तुम्ही कधी म्हणजे काही खेळात वगैरे तुम्ही कधी रुची घेतात? म्हणजे खेळात म्हटली नाही, पहिली होती. आता खेळाची आवड नाही. आता मी कपडे दुकान आहे माझं, शॉप आहे. शॉप म्हणजे तुम्ही शॉप सांभाळून हे सगळं करता? हा शॉप. बघा शॉप तुमचं कसलं आहे? म्हणजे टेलरिंग आहे. टेलरिंग, ड्रेस कोड. अच्छा, म्हणजे हे तुम्ही सांभाळून सगळं करून घरातलं पण करता. बघा किती चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपल्या आता राज्य आता डेव्हलप होत चाललंय, आणि आता म्हणजे बायका स्वतःहून म्हणजे घराची जिम्मेदारी उचलत आहे, तर ही चांगली गोष्ट आहे. इट शुड बी अप्रिशिएटेड. आणि तुम्हाला घरी कोण कोण असतं? घरी आहे माझा मुलगा आहे, मिस्टर आहे. अच्छा. मिस्टर मुलगा सर्विस. मिस्टर कुठे असतात? म्हणजे गावी गेले आता गणपतीसाठी. हा गणपती तर मेन सण. तुम्ही नाही गेलं गावी? हा बरोबर, दुकानात आहे ना, दुकान आहे ना, सीझन असतो आता ह्या टाइम. अच्छा अच्छा, त्यामुळे मी नाही गेली. हा हा. पण तुम्ही वेळ काढून आमच्या कार्यक्रमात आला, ती एकदम चांगली गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला आमच्या प्रेक्षकांना काहीतरी मी दाखवतात बनवून, ही खरंच चांगली गोष्ट आहे. माझा मुलगा आहे ना, त्याला खायची सवय. तुमचा मुलगा म्हणजे असेल ना, कारण का त्याला पण खायची सवय असेल. बघा मलाही खायची सवय असते म्हणजे वाईट गोष्ट नाही. आता तुम्ही बनवतायत ना, मला असं वाटतं इकडून गुतलायचं आणि खायचं, पण काय मी खातोय का? बघा मी खातोय. हा प्रोग्रामचं नावच आहे आम्ही सारे हावरे. मी नंतर खातो, नंतर प्रेक्षक मला बघून असतील. अच्छा, हे सगळे तुम्ही तयार आता बनवणार आहेत? आणि सर्व आता काय आहे माहिती,
आणि तुम्ही तुमच्या खेळाबद्दल काही सांगा. तुम्ही म्हणजे कुठल्या अशा खेळामध्ये तुम्ही होतात का इन्व्हॉल्व होतात म्हणजे काही असं शालेय दिवसामध्ये म्हणजे तुमच्या? मला कबड्डीमध्ये मी चॅम्पियन होती. कबड्डीमध्ये कबड्डी, थाळीफेक, गोळाफेक. तयार होत आलेले आहेत. अजून टेस्ट करून चल बंद कर. पुलाव बनवलेला. आता तुम्ही बरंच काही बनवलं आहे आता. म्हणजे आता तुम्ही पुलाव वगैरे कुठे ठेवलाय म्हणजे आमच्या याच्यासोबत काही फ्रीजमध्ये? ओके, चला फ्रीजमध्ये ठेवलेला पुलाव. हा हे पुलाव. हा कामावरती असतात म्हणून तुम्ही सकाळीच बनवून ठेवला होता का? हा. ओके, म्हणजे रेडी करून ठेवला. हा रेडी करून ठेवलेला आहे पुलाव. आता यांना आम्ही गरम करून खाणार आहोत. गरम केल्यावर फार टेस्टी लागणार आहे तो. ओव्हनमध्ये करायचं. ओव्हनमध्ये गरम करायचं आहे तुम्हाला? अच्छा, अळूवड्याचं तुम्ही काय करणार आहे? म्हणजे ह्याचे कटिंग करायचे का? कटिंग करून ते तळायचे. ओके, ह्यांचं पण तळल्यावर ओके. मी तुम्हाला यात काय मदत करू शकतो? नाही. हे म्हणजे तुम्ही आता शिजत ठेवणार की शिजून ठेवणार? ओके, तळायचे. हा आता झालं रेडी. आता थोडंसंच आहे. अच्छा, तुमचे मिस्टर काय करतात? मिस्टर म्हणजे रिटायर आहेत का कामाला? काय करत होते म्हणजे कुठे कामाला होते? जीएसटी. आणि मुलगा जॉब पण करतो. माहेर MBA करतो. सर्व्हिसला आहे. अच्छा, म्हणजे तू पण भरपूर काही गोष्टी करतो म्हणजे बरंच काही करतो. माहेरबद्दल सांग. माहेर. अच्छा, तुमच्या घरात अजून कोणाला जेवणाची आवड आहे? म्हणजे आता तुम्ही दोघं मिळून तुम्ही तिघच जण असतात. अजून कोणा आवड आहे म्हणजे घरचे कधी मदत करतात तुम्हाला? ते माझा मुलगा ना मला लय मदत करतो. जेवणाच्या याला भरपूर मदत करतो. त्याला लय आवड आहे जेवणाची. तर सध्या त्याला टाइम न मिळाल्यामुळे ना जेवणामध्ये तो जास्त लक्ष द्यायला मी सांगते नको करू. अरे वा. पण त्याला प्रत्येक गोष्ट आवडते करायला. आवड पण आहे आणि जशी खायची आवड पण करायची पण आवड आहे. अच्छा, म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही प्रोग्राम मध्ये त्यालाच घेऊन उपमा छान बनवतो. नेक्स्ट टाइम माझ्या मुलग्यालाच घेऊन येते मी. पोहे मस्त. नेक्स्ट टाइम आपल्याला 2 काय नवीन डिशेस बनवून भेटणार आहेत. 2 नवीन. आणि ते पण कोणते? कोकणी राईट? माहेर. अच्छा, तुम्ही तुमच्या माहेर बद्दल काही सांगा. म्हणजे तुमच्या माहेर नेमळेला आहे. नेमळा हे कुठे? म्हणजे सावंतवाडी. अच्छा, बाजूला मळगावला माझं घर आहे. ओके. आणि नेमळेला माहेर आहे. अच्छा, नेमळा सासर आहे. नेमळेला माझा भाऊ आहे, आई आणि त्यांची मुलं आहेत.
ओके. 3 मुलं आहेत. 3 मुलं आहेत. मोठी मुलगी आहे. हां. सुविधा. 2 नंबर ज्ञानेश्वर. ओके. आणि 3 नंबर उत्तरा. मोठी सर्व्हिस करते. 2 नंबर इंजिनियर आहे मुलगा. 3 नंबर BSc करते. आम्हाला तुमच्याबद्दल का अजून जाणायचे म्हणजे अजून काय म्हणजे तुम्हाला गाता येते तुम्हाला? गाण्याची आवड नाही मला तशी. आवडतं ऐकायला गाणं पण तशी आवड नाही मला. गाण्याची अशी आवड नाही. अशी गाण्याची आवड आहे ऐकायची. देवाची गाणी बिणी ऐकायची लय आवड आहे. इथे तुमच्यासाठी आम्ही गाणं तर लावू शकत नाही पण तुम्ही गाऊ शकता. गाण्याची आवड तशी. कधीच नाही गायलं तुम्ही गाणं? असे आम्ही देवाची आरती बिरती गातो. ओके. आणि फुगड्या वगैरे तुम्ही फुगड्या त्याच्यामध्ये मी गात नाही? गातो फुगड्यामध्ये मग पण सर्वांमध्ये गातो. तुम्ही फार हुशार दिसतात. अच्छा आपल्याकडे आता वडे तयार आहे. वडे आता संपायला आले. आता हा आपल्याकडे पुलाव बनतोय तो जरा खमंग वास येतोय त्याचा. ते वड्यांचे पण छान वास येतो. ते मेथी घातली ना मेथीचा पण वास येतो. छान वास. टेस्ट कसा? मी जरा पुलाव टेस्ट करतो. तुम्ही बनवले तुम्हाला त्रास होत असेल ना पण काय करणार आपल्या प्रोग्रामचं नावच आहे आम्ही सारे आवरे म्हणून आम्ही खात असतो. सगळा अँकरच खाणार की कॅमेराला मनला पण देणार की नाही? हा कॅमेरामॅन. अरे हा तुम्हाला कॅमेरामॅन नाही खाली आवडत. कॅमेरामॅन पण आवरे आहे. द्यायला ना जरा भूक लागली. आमच्या कॅमेरामॅनला द्यावं लागेल. कॅमेरामॅन पण आवडत आहे. काय नंतर तुम्हाला पकडून मारेल. हा तुम्ही आज आम्हाला शिकवला आहात कोंबडी वडे. कोंबडी वडे. कन्क्लुजन एंडिंग. आता हे म्हणजे नाही एंडिंग कर. तर आता आपलं आज आमच्या सोबत तर ही शेवटची जी आहे वडे बनून झालेले आहेत आणि आपण कार्यक्रमात आलात. राहुल मॅडम आपण आमच्या कार्यक्रमात आलात त्याच्याबद्दल त्यामुळे आम्हाला म्हणजे प्रेक्षकांच्या वतीने म्हणजे तुम्हाला खूप फार धन्यवाद द्यावासा वाटतो. आणि टेबलावर घेते वडे टेबलावर. आम्ही तुम्हाला तुम्ही जे बनवलं आहात ते हे आहेत कोकणी वडे. आमच्या कॅमेरामॅनला वा म्हणजे ह्याची चव आईने बनवल्यासारखी वाटते. अप्रतिम. धन्यवाद. कार्यक्रम संपला. तर अशा प्रकारे आज तुम्ही आपल्या कार्यक्रमात बघितले आहात कोकणी वडे आणि तुम्ही अशीच काही रेसिपी घेऊन आम्ही पुढच्या कार्यक्रमात येणार आहोत. धन्यवाद. त्याच्याबद्दल आम्हाला धन्यवाद. पण कार्यक्रमातून जाण्याच्या अगोदर आम्ही मॅडमला बोलावणार आहोत आणि त्यांना आमच्या ETV मराठीच्या तर्फे त्या एक छोटीशी भेटवस्तू देणार आहोत. टाळ्या टाळ्या टाळ्या. तर धन्यवाद. नेक्स्ट टाइम तुम्ही आमच्या प्रोग्राममध्ये या. मुलाला घेऊन या सोबत. आपल्या प्रोग्रामचं नाव आहे आम्ही सारे आवरे. हावरे 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 हावरे. आम्ही सारे हावरे आम्ही सारे हावरे आम्ही सारे हावरे.